सूत्रसंचालनाची जबाबदारी इथेच संपली. आता इथून सूत्रसंचालन आमचे मित्र मैत्रिणी बिया आणि साहिल हँडल करतील. धन्यवाद किसान आणि मजबूरी मंच मला दिल्या सोबवण्यासाठी. सुस्वागतम सुस्वागतम. मी साहिल सपकाळे आजच्या पुढील कार्यक्रमाचे संचालन करणार आहे. तर आता मी संजय गोळे सरांना मंचावर आमंत्रित करतो. ठीक आहे मॅडम. तर मी आता कुमारी मोनाली महादेवी महामंत्री मॅडम यांना आमंत्रित करतो. मॅडम क्लिनिक सायकोलॉजिस्ट असून त्यांचे शिक्षण MA व MPhil झाले असून सध्या त्या इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर येथे कार्यरत आहेत. त्यांना मानसिक आरोग्य आणि दिव्यांग पुनर्वसन क्षेत्रात 10 वर्षाचा अनुभव आहे. थँक्यू. माझं नाव मोनाली मोहले आणि साजरचं नागले. मी आता सध्या ॲज अ क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून सिव्हिल हॉस्पिटलला DMH प्रोजेक्टला वर्किंग करते. आजचा जो माझा टॉपिक आहे तो आहे स्पोर्ट्स फॉर ऑटिझम. ठीक आहे. थोडंफार तरी कुणीतरी सांगू शकतं का मला की तुमच्या दृष्टीने ऑटिझम काय आहे किंवा कधी ऐकलेला शब्द आहे का? हाँ सर बोला. ऑटिझम म्हणजे काय? स्वमग्न. बरेच वेळा आता हरले सरांनी पण आपल्याला सांगितलेलं आहे की सगळ्यांनी माय नेम इज खान मूवी बघितली का? त्यातला शाहरुख खान. ठीक आहे. जो काय असतो की ज्याला सोशली कोणासोबत मिक्स व्हायला आवडत नाही. ठीक आहे. पहिली गोष्ट तो आय कॉन्टॅक्ट मेंटेन करत नाही. जेव्हा कोणी पण त्याला आवाज देतं त्यावेळेला तो रिस्पॉन्स जरी देईल तो फक्त ओळखीच्या लोकांना. त्यातही सगळ्यात जास्त अटॅचमेंट कोणाशी असतं त्याच्या आईशी असतं. हो की नाही? आई आणि पण नंतर जे त्याचे फॅमिली मेंबर्स असतात फक्त तिथपर्यंत. पण त्याच्यासाठी पण त्याला जसं जसं एज वाढत जाईल तसं थोड्या प्रमाणात त्याच्यामध्ये थोडाफार इम्प्रूव्हमेंट होईल. ऑटिझम म्हणजे काय? स्वमग्न असणं म्हणजे आपल्या जगातच असणं. म्हणजे काय असतं की त्या लोकांचा एक विश्व असतो. त्या विश्वात ते लोक राहतात. त्यामध्ये काय करतात ते लोक? आय कॉन्टॅक्ट मेंटेन करत नाही. दुसरं काय असतं की सोशली ते अजिबातच इन्क्लूड होत नाही. स्वतःच्या जगामध्ये असतात. आणि ऑटिझम सोबतच बरेचसे असे काहीतरी सिम्पटम्स असतात की ज्यामध्ये तो व्यक्ती बिहेवियर प्रॉब्लेम सुरू करतो. आणि बिहेवियर प्रॉब्लेम सुरू करणं म्हणजे काय किंवा बिहेवियर प्रॉब्लेम स्टार्ट होणं म्हणजे काय की जसं की ऑटिझम मुलामध्ये कधी कधी काय करतात ते लोक की हायपर ऍक्टिव्ह असतात. एका जागेवर स्थिर नसतात. ठीक आहे. आपल्या दुनियेमध्ये कधीतरी बघितलं असेल एखादा तुम्ही ऑटिझम मुलगा तर तो जर इथे उभा असेल तर तो स्वतःमध्येच फिरत असतो. ठीक आहे. बघितलेलं आहे. एखादा ऑटिझम मुलगा असेल तो स्वतःच एका जागेवर कंटिन्यू एखादा मूवमेंट करत असतो. किंवा एखादा ऑटिझम असेल तो नेहमी असा श्रिंक करत असतो. ठीक आहे. तर असे ते फिजिकली मूवमेंट करत असतात. आता ऑटिझम मुलगा ऑटिझम म्हणजे काय की न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर जो काय न्यूरोशी कनेक्टेड आहे. इट्स अ परमनंट. यामध्ये आपण चेंज करू शकत नाही. फक्त आपण यामध्ये डेव्हलपमेंट करू शकतो. ठीक आहे. म्हणजे अजूनही असं सायन्स डेव्हलप झालेलं नाहीये की ऑटिझम मुलाचं डोक्याचं ऑपरेशन केलं आणि ही नर्व्स इथे जोडली ही नर्व्स इथे जोडल्यानंतर तो मुलगा परमनंट ऑन एन ॲव्हरेज किंवा आपल्यासारखा नॉर्मल होईल. ठीक आहे. ते
अजूनपर्यंत डेव्हलपमेंट सध्या तरी व्हायचं आहे. पण ऑटिझम मुलामध्ये फक्त आपण डेव्हलपमेंट म्हणजे ऍज अ रिहॅब करू शकतो. आता रिहॅब करणं म्हणजे काय? कोणी सांगू शकतात का की तुम्हाला काय वाटतं की ऑटिझम मुलगा जो आहे तो कशा पद्धतीचे स्पोर्ट्स खेळू शकतो? जे कुठेतरी बघितलं असेल, जगाच्या पाठीवर कुठेतरी ऐकलं असेल की हा बा या ऑटिझम मुलांनी ही गोष्ट केलेली आहे. बौद्धिक खेळ सोडले की शारीरिक सर्वोत्तम खेळू शकतो. बौद्धिक खेळ सोडले की शारीरिक खेळ सर्वोत्तम. नाही सर, बौद्धिक खेळू शकतात ना ते लोक. का बरं? ऑटिझम मुलांचं एक चांगली गोष्ट असतात की ते एका जागेवर कॉन्सन्ट्रेट करतात. ठीक आहे. आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक ऑटिझम मुलगा हा इंटेलेक्च्युअली इम्पेअरमेंट नाही राहणार. ठीक आहे. इट इज नॉट कंपल्सरी की ती व्यक्ती जी ऑटिझम व्यक्ती जी आहे ती आयक्यू वाईज प्रत्येक वेळेला कमी असेल. जेव्हा आयक्यू वाईज कमी आहे प्लस ऑटिझम आहे म्हणजे ते मल्टिपल मध्ये गेलं तर त्या व्यक्तीला चेस खेळण्यासाठी प्रॉब्लेम होऊ शकतो. पण ऑटिझम मुलं मोस्ट ऑफ दे आर इंटेलेक्च्युअली चांगलेच असतात. इंटेलेक्च्युअली चांगले असल्यामुळे ते लोक चेस खेळू शकतात. पण तुम्हा लोकांना म्हणजे ऍज अ शॅडो टीचर, ऍज अ कोच म्हणून तुम्हा लोकांना एक प्रॉपर पद्धतीने त्या लोकांना गाईड करून किंवा त्यांच्या त्या प्रॅक्टिस थ्रू त्यांना ते समजून सांगावं लागेल. कारण की ते ऑलरेडी सोशली इन्क्लूड नसतात. सोशली इन्क्लूड नसतात त्यामुळे हार की जीत तो पताही नाही ना. ऑब्विसली तुम्ही सोशली नाही आहात, तुम्हाला इमोशन्स नाही आहेत ना, तेव्हा तुम्ही सोशली नाही आहात. तर तुम्हाला हारणं काय असतं आणि जगणं काय म्हणजे जिंकणं काय असतं हे माहिती नाही. ठीक आहे. जिंकल्यानंतर कोणीतरी माझ्यासाठी क्लॅप करतं त्याचा आनंद मला भोगता येत नाही. ठीक आहे. मी हारलो किंवा मी हारली तर मला त्याविषयी दुःख व्यक्त करायचं आहे, मला रडायचं आहे हे मला समजत नाही. कारण इमोशनली माझं डेव्हलपमेंट झालेलं नाही. कारण की न्यूरोचा तो पार्ट माझा डेव्हलपच नाही झालेला आहे जेव्हा मी आईच्या पोटात होतो. तर ऑब्विसली त्या सगळ्या गोष्टीला तुम्हाला थोडं डेव्हलपमेंट करण्यासाठी त्या वाटेवर नेणं पण आवश्यक आहे. आता वाटेवर नेण्यासाठी काय असतं की मी पहिली तर गोष्ट की ऑटिझमचे सगळे सर्टिफिकेट आपल्या वर्धा डिस्ट्रिक्टच्या हॉस्पिटलला होतात. ठीक आहे. आता ऑटिझम डायग्नोसिस करायसाठी पर्टिक्युलर टेस्ट असतात त्याच्यावरून आपण त्या ऑटिझम बच्चूचे लेवल डिसाईड करतो. ज्या फॉर्ममध्ये माइल्ड किंवा मॉडरेट असं डायग्नोसिस आलं आणि आयक्यू वाईज ती मुलगी किंवा तो मुलगा ऑन अँड ॲव्हरेज निघाला तर वी सपोर्ट टू हिम ऑर हर डेफिनेटली. कारण काय की आपल्याला त्या पर्सनला तिथपर्यंत न्यायचं आहे. ऑलरेडी सोशली डेव्हलपमेंट कमी असल्यामुळे एक मोटिवेशन टास्क पुढे करायचा आहे. कारण की ऑटिझम मुलं जरी आपण लग्नामध्ये किंवा बर्थडे पार्टीजमध्ये जरी नेले तरी ते तिथे राहत नाही. इव्हन माझ्याकडे जेव्हा ना टेस्टिंगला येतात ना तर आमच्या रूममध्ये ती गर्दी सुद्धा ते लोक सहन करू शकतात. त्यावेळेला त्यांना असं शांत वातावरणामध्ये आपल्याला स्पेशली त्या लोकांना की तुम्ही या वेळेला माझ्याकडे या, म्हणजे या वेळेला माझ्यासोबत तुम्ही राहत नाही, फक्त मीच बसलेली असते असे पण असतात. तर काय आहे की स्टेप बाय स्टेप तुम्हाला त्यांना पुढे न्यायचं. ऑटिझम मध्ये सेन्सरी इंटिग्रेशन नसतं. सेन्सरी इंटिग्रेशनला मोटिवेशन करण्यासाठी ओटी म्हणजे ऑपरेशन थेरपीमध्ये ऐकलेली आहे, फिजिओथेरपी ऐकलेली आहे का? हा, फिजिओथेरपी ऐकली. तशीच ओटी म्हणून असतं त्याला म्हणतात ऑक्युपेशनल थेरपी. काय होतात की असे बच्चू जेव्हा आपल्याकडे रेफर होतात त्यांना डायग्नोसिस केलं जातं तर पहिले काय असतं की त्यांचं रिहॅब केलं जातं. रिहॅब करण्यामध्ये काय असतं की त्यांना फर्स्ट ओटीला रेफर केलं जातं. ओटी म्हणजे ऑपरेशन थिएटर नवीन. ठीक आहे. ऑक्युपेशनल थेरपी ज्याच्यामध्ये त्या बच्चूंचे सेन्सरी इंटिग्रेशनला डेव्हलप केलं जातं आणि डेव्हलपमेंट थ्रू बच्चू कंटिन्यू जर ओटी जर बच्चूंची सुरू असेल तर ते डेव्हलपमेंट व्यवस्थित होतं. ऍक्च्युली हा थोडासा दुःखद भाग आहे वर्धा डिस्ट्रिक्टचा की ते ओटीचे सेंटर म्हणजे इतके डेव्हलप नाही. कारण प्रत्येक ऑटिझम बच्चूला ऍटलीस्ट 2 to 3 आवर्स पर्यंत ओटी सेशन त्यांचे कंटिन्यू झाले तर तो डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात होते. आता ऑटिझम मुलांना जर ती प्रॉपर पद्धतीने मिळाली तर बेटर. कंप्लीट साईडने आपल्याला सांगितलं होतं की कमतरता कोणाची आहे? स्पेशल एज्युकेटरची. स्पेशल एज्युकेटरची कमतरता का असावी? काय काय कारण असेल? थोडंफार काय कारण काय आहे की लोकांमध्ये अजूनही अवेअरनेस नाही आहे की स्पेशल एज्युकेटर नावाचं व्यक्ती असतं. लोकांना फक्त हीच माहिती आहे की बीएड आणि डीएड एमएड केलं की आपण फक्त टीचर बनतो. ठीक आहे. इव्हन तुमच्या पॅरेंट्सला सुद्धा माहिती आहे का स्पेशल
नाही. म्हणजे माझ्या घरी तर माझ्या आई बाबांना सुद्धा नाही माहिती की स्पेशल एज्युकेटर असतो. म्हणजे त्यांना हेच माहिती दे नो टीचर म्हणजे टीचर जो आपल्याला शिकवतो. ते नॉर्मल बीएड आणि डीएड करतात किंवा एमएड करतात आणि नंतर आपल्याला शिकायला म्हणजे आपल्याला शिकवायला येतात. लोकांमध्ये इव्हन आपल्या समाजामध्ये जे सामान्य बुद्धीचे लोक आहेत त्यांना सुद्धा इव्हन तुम्ही वेगळ्या फील्डमध्ये काम करणारे लोक, जसं बँकेमध्ये काम करणारे लोक, कॉर्पोरेशनमध्ये काम करणारे लोक, त्यांना सुद्धा स्पेशल एज्युकेटर कन्सेप्ट अजूनही क्लिअर नाही आहे. तर ही कन्सेप्टच क्लिअर नाही आहे तर ऑब्व्हियसली जितके पण 20% डिसॅबिलिटी मधले जे लोक आहेत ते खरंच पुढे जातील का? नाही. कारण काय आहे की बेसच म्हणजे जो बेस आहे, जो पाया आहे तोच लोकांना माहिती नाही आहे तर पुढील स्टेप आपण सोडू शकत नाही. त्याच्यामध्ये फर्स्ट की स्पेशल एज्युकेटर ते प्रोव्हाइड करणं. आणि स्पेशल एज्युकेटर प्रोव्हाइड करणं म्हणजे असं का की एवढा तू शिकलेला आहे आणि मग तू जॉईन कर, नॉट लाईक दॅट. दे डन सम प्रॉपर एज्युकेशन. त्यांचं एक प्रॉपर एज्युकेशन झालं पाहिजे ज्याच्यामध्ये त्यांचा कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे की या डिसेबल फील्ड मधला जो व्यक्ती आहे याला मला कशा पद्धतीने हँडल करायचं आहे आणि ते हँडलिंग ज्या पद्धती प्रत्येक व्यक्तीच्या वेगवेगळ्या राहतील. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय आहे की आता ऑटिझम बच्चूंना आपण इंडोर गेमसाठी नेहमी मोटिवेशन करू शकतो कारण की ते स्वतःमध्ये असतात. जसे की ते चेस खेळू शकतात कारण की दे आर ऑलवेज इंडिव्हिज्युअली गुड. बऱ्याचशा वेळेला असं असतं की जे 6 सेंस असतात ना आपल्याला त्याच्यातला जो 7 सेंस असतो तो ना ऑटिझम बच्चूंना देवाने खूप चांगल्या पद्धतीने दिलेला असतो. मी बऱ्याचशा वेळेला सांगत असते की मी जेव्हा एंट्री करायला NIMH ला होती तर काय होतं की एक ना म्हणजे साऊथ इंडियन फॅमिली रेड्डीज तिथले त्यांचा मुलगा ना आमच्याकडे यायचा कृष्णन म्हणून. तो रोज आमच्याकडे थेरपी सेशनला यायचा. तर तो त्याचं वय होतं 12 to 13 इयर्स त्यावेळेला आणि आता बराचसा मोठा पण झालेला आहे. तर तो रोज यायचा आणि त्याला ना खास करून फिमेल विषयी एक म्हणजे फिमेलमध्ये फक्त तो त्याची आजी, त्याची बहीण आणि त्याची आई एवढंच तो त्याला ओळखीचा. कारण की त्या बिकॉज ऑफ रोजचं एक्सपोजर होतं. 24 तासामध्ये त्या व्यक्ती नेहमी दिसायच्या. आणि जेव्हा मला तो हँडओव्हर झाला त्यावेळेला फक्त काय की 2 वर्षासाठी तिथे एज्युकेशन करायला असेल आणि तो माझ्याकडे जर आठवड्यात 2च वेळा येत असेल तर माझं एक्सपोजर त्याला फार कमी. त्याच्यामुळे आई 24 तास, बहीण कॉलेजमध्ये येणार तर ती भेटणार नाही मी आणि आजी तर ऑलवेज अवेलेबल अशा गोष्टी. तर त्याला फक्त त्या 3 लेडीज आवडायच्या. बाकीच्या लेडीज त्याला टच पण त्याला आवडायचा. आणि ते बिलॉंग टू व्हेरी रिच फॅमिली म्हणजे खूप चांगल्या फॅमिली, रिच फॅमिली की रोज कारने ड्रायव्हर सोबत येणार आणि स्वतः व्यवस्थित करणार. म्हणजे जे बेसिक ट्रेनिंग असतं सेल्फ केअर आहे, वॉशरूमला जायचं आहे, हँड वॉश करायचे आहे, कपड्यांच्या बटना व्यवस्थित लावायच्या आहे, पॅन्ट जर खाली घसरत असेल तर वर करायचं आहे, बेल्टला व्यवस्थित करायचं आहे, ईच अँड एव्हरीथिंग. इव्हन शूच्या लेस जर त्या रिमूव्ह झाले असेल तर त्याला सुद्धा व्यवस्थित पद्धतीने टॅग करणं हे सुद्धा त्याला व्यवस्थित. ठीक आहे. जेवण करताना स्वच्छ पद्धतीने जेवण करणं. इव्हन आपण सुद्धा नॉर्मल व्यक्ती कधी जेवण करताना एखादं तरी आपलं काही ना काही पडलेलं असतं पण त्याला ते सगळं क्लीन. पण त्याला टच हा प्रकार अजिबात आवडणार नाही. जसं की वरण भात कालवला तर तो कालवलेला जो वरण भात आहे तो कधीच हाताने टच नाही करायचा. त्याला स्पून टाकायचा म्हणजे नेहमी चम्मच. त्याची आई त्याला ते मिक्स करून द्यायची आणि तो चम्मचने ते कारण टच तो कधीच नाही करत. तर या सगळ्या सेन्सरी इतके सेन्सिटिव्ह प्रॉब्लेम असताना त्याची एक गोष्ट खूप छान होती, त्याचं ड्रॉइंग खूप सुंदर होतं. म्हणजे एक 12 ते 13 वर्षाचा मुलगा एवढं सुंदर ड्रॉइंग काढणार नाही. नेहमी यायचा पण माझा कधी रॅपोस्टॅटिश म्हणजे झालाच नाही. बरेचसे दिवस की फक्त बसून राहायचा आणि मग बसला किंवा त्याला थोडीशी ऍक्टिव्हिटी दिल्या त्याच्यापासून दूर आपण बसून जायचं. मग काही दिवसानंतर काय झालं की एक कॉपी त्याला नेहमी देत होती. त्या कॉपीमध्ये अचानक असंच पेज पडवायला सुरुवात केली तर त्याने ड्रॉइंग्स काढले आणि सुंदर ड्रॉइंग म्हणजे आपण नाही काढू शकणार. म्हणजे एखादा चित्रकार पण कदाचित त्या वयामध्ये तो तेवढं सुंदर ड्रॉइंग नसेल काढ असं. मग एकदा तो कृष्णन आला आणि मग थोड्या दिवसात थोडीफार तरी ओळखी झाली की त्याला माहित झालं की मोनाली मॅडमकडे जायचंच आहे आपल्याला थेरपी सेशन. आल्यानंतर पहिले की तो कसा करायचा, हाय मोनाली, हाऊ आर यू मोनाली. मी म्हणायची हाय कृष्ण, आय एम फाईन, हाऊ आर यू. मग तो असा पडतायचा आय एम फाईन, बस, नो आय कॉन्टॅक्ट. त्यानंतर मग त्याला सांगितलं की कृष्णन
आज तू आलेला आहे तर एक काम कर ना, की रस्त्याने येताना तू काय काय पाहिलं ते थोडंसं ड्रॉ कर. तर तो कसं म्हणतं की ओके म्हणजे मी ड्रॉ करतो. त्यांनी ड्रॉ जेव्हा केलं की त्याला तर लक्ष्मी किराणा स्टोअर जर लागत असेल तर त्यांनी ते सुद्धा ड्रॉ करून त्या बोर्डवरती लक्ष्मी किराणा स्टोअर, पूर्ण ते हॉटेल आणि मग तो ज्या रस्त्याने जे झाड जसं म्हणजे जिथे जिथे त्याची नजर पहिले गेली ते सगळं त्यांनी ड्रॉ केलं. ड्रॉ केल्यानंतर एनआयएमएचा खूप मोठा गेट आहे आमच्या. जर कोणी व्हिजिट केली असेल कोणी स्पेशल एज्युकेटरनी तर त्या गेटवर ना तो नेहमी गार्ड उभे राहतात त्यांच्या युनिफॉर्ममध्ये. ते वेल ते पॅच वगैरे लावलेले आणि असे सगळे. आणि एक अशी छोटीशी त्यांना अशी खिडकी आहे, त्या खिडकीतनं एक गार्ड खाली बसलेला तो चेअरवर आणि तो आपल्या इंटरॅक्ट करून देतो की आपण कशासाठी आले का, तुमचं नाव काय, तुमचा फोन नंबर काय आहे. त्यांनी काय केलं की त्याच्या लेफ्ट हँड साईडला म्हणजे त्यांनी जसं एंट्री केली तर त्याचा लेफ्ट हँडच्या बाजूला असेल तिथला गार्ड त्याचा उजवा पाय किती पुढे आहे आणि डावा पाय किती मागे आहे आणि गार्डजवळ किती काळी नसते का ती स्टिक जी पकडलेली आहे तर त्याचा हा बोट असा बाहेर निघालेला आणि हे 3 बोट खाली आणि हा अंगठा त्याचा या साईडने वळलेला. तर त्याच्यामध्ये ही जी गॅप असते ना त्यांनी इथपासून ड्रॉ केली. दुसरा गार्ड होता उजव्या साईडचा, त्याचा जो पॅन्ट आहे तो किती इंच वर आहे इथपासून त्याचं क्लिप मध्ये ऑब्झर्वेशन. तर काय असतं की या ज्या गोष्टी असतात या त्या व्यक्तीच्या संपर्कात राहून किंवा त्या व्यक्तीसोबत राहूनच आपल्याला कळतं की बा तुझं ड्रॉइंग खरंच चांगलं आहे. बऱ्याचशा वेळेला असे असतात की ऑटिझम मुलांना लँग्वेजेस खूप लवकर लर्न होतात म्हणजे त्यांना लँग्वेजचं खूप हे असतं आणि तो 7 सेट मध्ये काय करतात की त्यांना लँग्वेजेस लवकरच ऍड करू शकतात म्हणजे त्यांना वेळ लागत नाही. म्हणजे तुम्ही इव्हन त्यांचा 15 डेज मध्ये तेलुगू भाषेतल्या व्यक्ती जर सपोज असेल 15 डेज मध्ये तुम्ही त्यांना मराठी शिकवायला सुरुवात केली जर तुम्हाला त्याचा हा एरिया माहीत झाला तर विदिन 15 डेज मध्ये ते लोक इझिली लँग्वेज प्राप्त करू शकतात. तर तुम्ही तसा सेन्स पहिले तर शोधणं फार गरजेचं आहे. तसं मिळणं कठीण आहे. आपल्या वर्धा डिस्ट्रिक्ट मध्ये पण एक सेलूचा मुलगा राहता आठवतं विनर मॅडमला माहिती आहे. विनर मॅडम आमच्या डिपार्टमेंटचे आहे. तर तो म्हणजे त्याच्या घरचे जे पॅरेंट्स आहेत त्यांनी सांगितलं की मॅडम आम्ही ना कॅलेंडर लावत नाही. तर मी म्हटलं का मॅडम तुम्ही याला 2018 मध्ये दिवाळी कधी होती हे हा तेव्हा सांगू शकतो आणि हे खरं आहे की त्या मुलाला 2018 मध्ये दिवाळी केव्हा झाली 17 मध्ये केव्हा झाली जेव्हा त्याचा जन्मही नव्हता झाला तरी पण त्या मुलाला सगळं माहिती. मॅडम न्यूजपेपर आमच्या घरी येत नाही कारण हा तो न्यूजपेपर पहिल्या अक्षरापासून तर शेवटच्या अक्षरापर्यंत वाचतो आणि जर आपण वाचायला बसलो तर आपल्याला म्हणतो की पप्पा तुम्ही कशाला वाचते न्यूजपेपर मी सांगतो ना तुम्हाला. मॅडम टीव्ही सुद्धा बंद केली म्हणे की भीती म्हणे की हा अजून पुढचं अजून काहीतरी शिकेल पण मॅडम म्हणे की असं काहीतरी होऊन जातं म्हणे की त्याला त्या इझिली सगळ्या गोष्टी समजून जातात. आम्हाला सांगण्याची गरज नाही. इव्हन आता अशी कंडिशन आली मॅडम की अँड्रॉइड फोन बंद केले. नॉर्मल जे असतात नोकियाचे छोटे फोन आम्ही सगळेजण ते फोन वापरायला सुरुवात केली आहे कारण की हा फोन मध्ये सर्च करून म्हणजे स्पेलिंग सकट सगळं बघून तो सर्च करत असतो. तर या सगळ्या गोष्टी सुद्धा त्या ऑटिझम बच्चूंमध्ये दिसून येतात. असे लोक टार्गेट फिक्स करू शकतात कारण की त्यांचं कसं असतं ना एका जागेवर राहणं सोशली जास्त लिंगर होत नाही. त्यामुळे स्विमिंग सारखे गेम्स आले, रनिंग झाली, परत चेस झाला किंवा कॅरम बोर्ड पण खेळणं इझिली. त्या व्यक्तींना जर म्हटलं की आपण तिला टार्गेट करून या होलमध्ये अशा पद्धतीने टाकायची आहे तर ते व्यवस्थित करू शकतात. स्पेशली प्रॉब्लेम काय होतो की त्या लोकांचे आउटडोर गेम कारण की सोशली जास्त ते लिंगर होत नाही. तर अशामध्ये ज्या बच्चूंची लेवल माइल्ड किंवा मॉडरेट लेवल असेल त्या लोकांना स्पेशली आपण मोटिवेशन देऊन आणि टास्कला कम्प्लीट म्हणजे स्टेप बाय स्टेप जर त्यांना मोटिवेशन देऊन जर आपण कम्प्लीट केलं तर मे बी की ते लोक ते सुद्धा गेम चांगले करू शकतात. त्याच्यामध्ये ते लोक बास्केटबॉल हा गेम आहे ना ते थोडेसे इझिली चांगले करू शकतात कारण की बास्केटबॉलमध्ये कसं आहे की लिंगर पण खायचं आहे पण एक टार्गेट तुम्हाला दिलेलं आहे की ते टार्गेट कसं ना एक मेजरमेंटमध्ये आहे. ते काही फुटबॉलसारखं खूप मोठं नाही की फुटबॉलचं एक राहतं ना पूर्ण जाळी खूप मोठी असते पण ते जे टार्गेट आहे ते थोडं मेजरमेंटमध्ये असल्यामुळे त्या लोकांना ते इझिली गोईंग होतं. त्यामुळे ते लोक इझिली त्यामध्ये थोडेसे ते मोटिवेशन टास्क स्पेशल एज्युकेटर, स्पेशल कोच, शॅडो टीचर यांच्यासोबत ते लोक
जाऊ शकता. ठीक आहे. आर्चरी करू शकतात. हा इवन ते गोळा फेक झालं ते पण ते लोक इझिली करू शकतात गोळा फेक मध्ये, कारण की तिथे बाकी एन्व्हायरमेंट नसतं ना त्या लोकांसाठी. इंडोर गेम साठी दे आर व्हेरी गुड. आउटडोर साठी एवढंच आहे की एफर्ट्स घेणं ॲज अ स्पेशल एज्युकेटर, ॲज अ कोच, ॲज अ जो मेंटेनर आहे किंवा ॲज अ जो शॅडो टीचर त्यांच्यासोबत जो काम करतो त्याला तर पहिले त्या डिसऑर्डर विषयीचं नॉलेज असणं फार आवश्यक आहे. ठीक आहे. तुम्ही नॉलेज असाल, तुम्ही वाचनात कुठे गेला असाल तर तुम्हाला पर्टिक्युलर त्या सगळ्या गोष्टी समजायला सुरुवात होते. पर्टिक्युलर त्या गोष्टी समजल्या की तुम्हाला त्याच्या प्रत्येक पॉइंटला टार्गेट पण करता येतं. कधी कधी कसं होतं की ऑब्झर्वेशनच्या थ्रू जेव्हा पेशंट आपल्याकडे येतो तर त्या क्लायंटला काय आवडतं आणि काय नाही आवडत. ठीक आहे. व्हॉट इज म्हणजे काय पॉझिटिव्ह आहे आणि काय निगेटिव्ह आहे. कधी कधी आपण पॅरेंट्स लोकांना होमवर्क देतो, म्हणजे आमच्या पीयर मॉडिफिकेशनमध्ये पॅरेंट्स लोकांना होमवर्क देतो की हा कधी कधी चुकीचं बिहेवियर करतो आणि कधी हा चांगला बिहेवियर करतो. तर त्या अनुषंगाने सुद्धा तुम्ही त्यांचं टार्गेट व्यवस्थित फिक्स करू शकता. ठीक. थँक्यू. कोणाला काही प्रश्न? मॅडम मला एक प्रश्न होता की जसं आपण फिजिकल हेल्थला खूप महत्त्व देतो, म्हणजे फिजिकल हेल्थ उदाहरणार्थ ताप आला आहे, सर्दी आली ते लक्ष देतं, लोक डॉक्टरकडे जातात. पण लोक मेंटल हेल्थला सिरियसली नाही देत, सायकॅट्रिस्टकडे जातात. कारण की लोक समजतात की मी तर सायकॅट्रिस्टकडे गेलो तर लोक समजतात की माझं मानसिक संतुलन चांगलं. तर म्हणजे याच्याबद्दल अवेअरनेस करायसाठी तुमचं काय? हां, मी ज्या प्रोजेक्टमध्ये काम करते त्याचंच नाव आहे डिस्ट्रिक्ट मेंटल हेल्थ प्रोग्राम. तो प्रोग्राम जो आहे तो आपल्या अख्ख्या वर्धा डिस्ट्रिक्टसाठी चालतो. याच्यामध्ये आपण बरेचसे अवेअरनेस प्रोग्राम घेतो मेंटल हेल्थ विषयी. पहिली तर गोष्ट आहे की आपण नेहमी प्रत्येक ठिकाणावर आपला अवेअरनेस असतो. आता प्रत्येक ठिकाणावर म्हणजे काय, तर आपण स्कूलमध्ये सेशन घेतो मेंटल हेल्थ विषयी, कॉलेजेसमध्ये सेशन घेतो, इव्हन आपण गावामध्ये जाऊन जे फार्मर्स वगैरे असतात, जे शेतकरीचे बंधू असतात त्यांच्यामध्ये सुद्धा, गावांमध्ये पण बचत गट वगैरे कधी ऐकले असतील, अंगणवाडी सेविका असतात, कधी गावांमध्ये आशा वर्कर वगैरे असतात, तर त्यांची सुद्धा त्याचे ते एकत्र येणार असतात. त्या जागेवर जाऊन आपण याच्यापासून अवेअरनेस करतो की लोकांमध्ये ऍटलिस्ट थोडाफार अवेअरनेस. आणि पहिली तर गोष्ट आहे की समाजाचा जो दृष्टिकोन आहे मानसिक आजाराकडे बघायचा की तू पागल आहे. ओके. हा, तर काय की पहिले तर तो पागल जो शब्द आहे त्याला आपण रिमूव्ह करायला लावतो, त्याला निग्लेक्ट करायला किंवा त्याला इरेज करायला लावतो, तो बोलायला लावतो की तुम्ही इझिली कोणाला पागल म्हणू नका, ते पण आपल्यासारखेच माणसं आहे. एक न्यूरोलॉजिकल काहीतरी डोपामाइनचं वर्क खाली झालं त्याच्यामुळे त्यांना एक प्रॉब्लेम सुरू झाले आणि लोकांमध्ये आपण हा पण अवेअरनेस करतो की या आजारावर आपल्याकडे इलाज आहे, आपल्याकडे मेडिसिन आहे, आपल्याकडे ऍडमिट करण्याची इतर हॉस्पिटलमध्ये सोय पण आहे. तर या सगळ्या गोष्टींचा आपण अवेअरनेस पण करतो. आणि हो, आपण सगळं कुठे ना कुठे वर्किंग आहोत, हो की नाही? प्रत्येक जण कुठे ना कुठे वर्किंग आहोत आणि प्रत्येकालाच कुठे ना कुठे टेन्शन, एन्झायटी, स्ट्रेस, थोडेफार डिप्रेसिव्ह फीचर्स प्रत्येकालाच येतात. एखाद्या वेळेला कामाचं ओझं जरी वाढलं असेल, आता सपोज ॲज अ कोच म्हणून तुम्ही जिथे कुठे काम करत असाल तर उद्या जर कॉम्पिटिशन असेल आणि तुमचा जर एखादा खेळाडू आहे की ये आ सकता आहे, तर हो तो उद्या करेल की नाही करेल याचं जर टेन्शन किंवा याचं जे काही स्ट्रेस आहे तर आपल्याला इव्हन आपण सर्वसामान्य लोक आहे तर आपल्याला सुद्धा हा त्रास होतो. पण कधी कधी असं की समाजाचा जो दृष्टिकोन आहे की मी सायकॅट्रिस्ट पाशी कशाला जाऊ किंवा मी सायकोलॉजिस्ट पाशी किंवा मी काउन्सिलर पाशी कशाला जाऊ, लोकांना माहिती होईल की मला प्रॉब्लेम आहे, लोक माझ्याविषयी बोलतील किंवा डिपार्टमेंटमध्ये लोक माझ्याविषयी बोलतील, असा जो गैरसमज आहे. आणि असं वाटतं की कधी कधी माझ्या मनातलं कोणाला तरी बोलायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याकडे एक हेल्पलाईन सुद्धा यूज केलेली आहे की ज्याच्यामध्ये आपण फ्री ऑफ कॉस्ट 24 तास कधी पण कॉल करून काउन्सिलिंग करू शकतो. मोस्ट ऑफ दी सगळ्यांकडे अँड्रॉइड फोनच आहे. तर एक नंबर आहे 14416 14416. या नंबरला तुम्ही कॉल करून ते लोक एकला महाराष्ट्र म्हणतात आणि दोनला गोवा म्हणतात. मग आपण महाराष्ट्रात म्हणून एक आणि लँग्वेज तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही इंग्लिशमध्ये बोलू शकता तर इंग्लिश, हिंदी किंवा मराठी. ठीक आहे. मराठीसाठी एक आहे,
2 हिंदीसाठी आहे आणि 3 इंग्लिशसाठी. तुम्हाला जी लँग्वेज कम्फर्ट असेल त्या लँग्वेजला तुम्ही क्लिक करू शकता आणि त्यानंतर आपला जो हा नंबर आहे हा टेलिमानसला ट्रान्सफर होतो. इवन तुम्हाला जेंडरचा पण प्रॉब्लेम असेल, जसं की मेलला मेलशीच बोलायचं आणि फिमेलला फिमेलशीच बोलायचं आहे, तर तुम्ही उचलणाऱ्या व्यक्तीला म्हणू शकता की नाही मॅडम मला फिमेलशीच बोलायचं किंवा मला मेलशीच बोलायचं आहे. तर फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही त्यांना आपले प्रॉब्लेम सांगून त्यांच्याकडनं काउन्सिलिंग सेशन आपले घेऊ शकता. जर तुम्हाला असं वाटतं की माझा प्रॉब्लेम ऐकायसाठी किंवा मला तो कोणाला सांगायचा नाही आहे आणि तिथे जेवढी पण तुमची माहिती असते ती सगळी गुपित असते, म्हणजे मी जर उद्या तिथे कॉल केला तर माझं नाव पुढे नाही येणार किंवा जर मला डिस्ट्रिक्टच्या मोनाली मॅडमने आम्हाला कॉल केला होता त्यांचे सेशन चांगलं म्हणजे त्या चांगल्या झालेल्या आहेत तर ते आपला इंटरव्ह्यू तुम्हाला देतील नाही, तसं नाहीये. ते तुमचं सगळं गुपित असतं. इवन अल्कोहोल ॲडिक्शन त्या व्यतिरिक्त अजून वेगळे ॲडिक्शन असतील आहे तर त्या ॲडिक्शनसाठी सुद्धा. आणि बाकी तर आम्ही पूर्ण DMHP टीम आमची ओपडी नंबर 43 ला आम्ही अवेलेबलच असतो. मेडिसिन फ्री ऑफ कॉस्ट काउन्सिलिंग हे सगळे सेशन आपल्याकडे होतात. थँक्यू, धन्यवाद. नंबर एकदा तो रिपीट करा. 14416 अच्छी पॉम्पलेट आहे जो विसरलो नाही तर 14416 14416. मॅडम अगर हे जे सुरू असतात आपण सांगितलं ते मुलं सहवासाने आपण जास्ती टाईम त्याचे स्पेअर केला आणि सहवा आपण कोणती गोष्टी सगळं शिकवायची असते शिकवायची तुम्ही पर्टिक्युलर ऑटिझम विषयीच बोलत आहात का? अगर त्यांना आपल्याला कोणता गेम शिकवायचा आहे एक तर त्यांचं शोषण होणं त्यांच्यासोबत होणे हे खूप आहे. कारण जसं तुम्ही सांगितलं त्यांचं नेचर माहीत करणं जरुरी आहे. प्रत्येकाचं असतं कुठल्याही गेमचं असतं किंवा कुठल्याही व्यक्ती असला पण जर त्या व्यक्तीला आपण समजत नाही पण तर त्या व्यक्तीपर्यंत आपण पोहोचू शकत नाही, त्याला व्यवस्थित आपण शिकवू शकत नाही किंवा सांगू शकत नाही. अगर काय मुलं जसं मी सांगितलं की ते लोक सोशल होत नाही ते पोरं पण त्यांना गेम शिकवायचा आहे त्या गेमसाठी आपण त्यांना कसं प्रोव्हाइड करावं कसं त्यांना कन्व्हेन्स करावं किंवा जास्त त्यांच्यासोबत राहणं हा एक पर्याय आहे त्या अजून कुठला दुसरा पर्याय हा म्हणतात. एखाद्या वेळेला काय असतं की कधी कधी काय असतं की बच्चू आपल्याकडे आलेला आहे. सपोज आपल्याकडे ॲट दी एज ऑफ 6 किंवा 6 इयर्सचा बच्चू आला आणि त्याच्या ॲज अ म्हणजे प्रत्येकाला नाही का आपण ज्या प्रोफेशनमध्ये काम करतो तर आपल्याला आपल्या प्रोफेशनचं नाही थोडंसं ना की एखाद्या व्यक्तीला बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की नाही का ही व्यक्ती हे काम करू शकेल. ॲटलिस्ट आपण काही तर एक रॅशनल ठेवतो आपल्यासोबत. ठीक आहे. आता सपोज 10 ऑटिझमचे मुलं आलेले आहेत मला रेफर केलेले आहे की मॅडम प्लीज याच्यातले ॲटलिस्ट 2 ते 3 तरी मला असं वाटतं की काहीतरी गेम त्यांनी खेळावं. असे 10 ऑटिझमचे मुलं जर मला दिलेले तर किमान माझं पॅकेट आहे की मी 2 ते 3 नाही पण मी एका तरी बच्चूला थोडंफार ट्रेन करण्याचा प्रयत्न करतो. आता ट्रेन करण्याचा प्रयत्न आहे की तुम्ही तुमच्या गेममध्ये निपुण आहात, तुम्ही कोच आहात, तुम्हाला प्रत्येक गेम माहिती आहे. आता ऑटिझमचं जेव्हा बच्चू माझ्याकडे येतो तर प्रत्येक वेळेला ऑब्झर्वेशनमध्ये तुम्ही पॅरेंट्सला सुद्धा होमवर्क द्याल की पहा त्याच्यामध्ये काहीतरी चांगलं आहे का. मग ते आपल्याला सांगायला लागतं की नाही मॅडम ये ऐसा करता है उसको ये बहुत अच्छा लगता है. हम लोग तो नाही माहिती आहे तुम्हाला एक गेम आहे का कंचे असतात त्या कंच्यांना मग त्या ह्याच्यामध्ये हे का तो माहिती आहे का अमेरिकेमध्ये एक म्हणजे अमेरिकेमध्ये एक शहर आहे तिथे तो गेम ना नॅशनल लेवलला त्याचं ना हे होतं कॉम्पिटिशन होतं आणि आपण त्याचं एवढा साईज मी तरी एवढा साईज बघितलेला आहे. त्याच्या ज्या पळ्या असतात त्या खूप मोठ्या मोठ्या असतात आणि त्याच्यामध्ये ते काय करतात की स्पेशल बच्चू असतात ना ऑटिझम बच्चू ते कॉन्सन्ट्रेशन चांगलं करू शकतात. तर त्या मुलांना त्या मोठ्या उचलून अशा शिफ्ट करायला सांग. तर आपण आपल्या पॅरेंट्सला होमवर्क देतो आहे तर पॅरेंटच्या होमवर्कच्या थ्रू काही ना काही ऑब्झर्वेशन येईल. ठीक आहे. आणि त्या अनुषंगाने तुम्ही ॲटलिस्ट बेसिक गेम आता बेसिक गेममध्ये की आपण चेसवर डायरेक्ट पुढे नाही म्हणा कारण की तो थोडा डिफिकल्ट टास्क आहे. सपोज आपल्याला माहिती आहे की ही किंवा हा जो मुलगा किंवा मुलगी इंडिव्हिज्युअली व्यवस्थित आहे ऑन ॲन ॲव्हरेज बुद्धीची आहे. एकदा शिकवलं तर लर्न होतं, एकदा सांगितलं तर लर्न होतं. मग त्या अनुषंगाने सुद्धा तुम्ही त्यांचा गेम डिसाईड करू शकता. जसे की सोशली इन्क्लूड होत नाही तर ॲटलिस्ट 2 लोकांचा गेम तर ते घेऊ शकतो. पहिल्यांदा फर्स्ट म्हणजे एका व्यक्तीसाठी. आता
एका व्यक्तीसाठी जसं मी म्हटलं की तुम्ही स्विमिंग त्यांना सांगू शकता. एक त्या स्विमिंगमध्ये तुम्ही कॉन्सन्ट्रेट करू शकता. रनिंगमध्ये पण तुम्ही त्यांना पुढे आणू शकता. इवन चमचा आणि बटाटावाला पण गेम येतो ना आपण, लिंबोनी चमचावाला, त्या गेममध्ये सुद्धा तुम्ही त्यांना पुढे आणू शकता. म्हणजे हे काय हे छोटे छोटे गेम जे ऑलिम्पिक लेवलला नाही आहे सध्या. स्विमिंग आहे, आता भाला फेक झाला किंवा गोळा फेक झाला, आता हे यांची लेवल परत त्या लेवलपासून तुम्ही डिसाईड थोडंफार तरी करू शकता की नाही बा या गेममध्ये ही व्यक्ती पुढे जाऊ शकते. पहिल्यांदा ॲटलीस्ट तुम्ही एका व्यक्तीचा एक्सपोजर देऊ शकता की ज्याच्यामध्ये फक्त 2 व्यक्तींचं नाव आहे. मग 2 व्यक्तींचं सोडून मग 3 व्यक्तींचं काम आहे, नंतर मग 4 व्यक्तींचं काम. जसं की कॅरममध्ये आपल्याला माहिती आहे की 4 व्यक्ती आहे. तर मग एक्सपोजर आहे ते स्टेप बाय स्टेपच तुम्हाला वाढवावं लागतं. आणि टाईम पिरियड ते घेणारच, कारण की त्यांचा प्रॉब्लेम आहे. ते आर स्पेशल ना, ते स्पेशल आहे म्हणून ते स्पेशल झाले. आणि जर स्पेशल एज्युकेटर आहे तर तो खरंच स्पेशल व्यक्तीला शिकवतो तर तो सुद्धा स्पेशल आहे. तर तो स्पेशल झाला ही त्यांच्यावर केलेली अंडरलाईन आहे. त्याला आपण हे दिव्यांगन जे म्हणतो ना, याचं बोलायला येतं की दिव्यांजन, दिव्य जनोमे. हिंदी दिव्यांगनला ना हिंदीमध्ये दिव्यांजन म्हणतात की जनोमे दिव्य, म्हणजे पूर्ण जनतेमध्ये तो जो आहे तो दिव्य आहे. दॅट्स वाय दे आर स्पेशल. आणि त्या स्पेशलला आणण्यासाठी आपल्यालाही तेवढे एफर्ट्स घेणं, कारण की तुमच्यामध्ये पण तेवढं स्पेशल्स पाहिजे. की बऱ्याचशा वेळेला असं होतं की जे आपण जर त्याच्यामध्ये एज्युकेटेड असू ना तर आपल्यामध्ये पेशन्स येतो, पण जे लोक नॉन स्पेशल असतात ना त्या लोकांमध्ये स्पेशल्स नसतो. सपोज एखादा कोच आहे, तो काहीतरी शिकवण्यासाठी ट्राय करतो आहे आणि एखाद्या वेळेला की शेवटी तो म्हणतो की नाही बा मी 10 वेळा शिकवलं तर आता मी शिकवणार नाही, तर असे सरेंडर करणारे पण कोच असतात. पण नाही, तुमच्यामध्ये पण तेवढा पेशन्स पाहिजे, कारण की इट्स अ चॅलेंजिंग ना. आज जर ॲज अ कोच म्हणून तुम्ही कोणत्या तरी स्पेशल मुलांना पुढे घेऊन जात आहात, म्हणजे वर्धा डिस्ट्रिक्टपासून तुम्ही एका स्टेट लेवलला नेत आहे, स्टेट लेवलपासून तो तुमच्या नॅशनल लेवलला येतो, नंतर तो इंटरनॅशनल लेवलला जात आहे, ही तुमच्यासाठी गर्वाची गोष्ट आहे. ठीक आहे, उद्या तुमच्यावर तो लाईट जास्त पडणार आहे, तुम्ही फोकसिंग होणार. तर हे जर टार्गेट तुमच्यामध्ये असेल तर डेफिनेटली ॲटलिस्ट 10 जर बच्चू माझ्याकडे आले तर आय जस्ट ट्राय फॉर की पहिले टार्गेट मी 1चं तर करू. जर तुम्ही 1मध्ये सक्सेसफुल झाला तर तुम्हाला कसं ना टेक्निक समजायला सुरुवात होईल, मग तुम्ही दुसऱ्यावर पण ती टेक्निक यूज करू शकता. आणि ऑब्व्हियसली हायरार्की तुमची वाढणारच. एक्सपिरियन्स पण तसाच असतो ना. पहिल्यांदा जॉब जॉईन केला कुठला घाबरतो ना, असं कोणी आहे का मॅडम मी कॉन्फिडेंटली बसलो आणि मी काम करायला सुरुवात केली, थोडं तरी कुठेतरी काम केलं असेल म्हणून तो कॉन्फिडंट वाढेल ना तुमचं. सेम थिंग आहे की ते आपलं काम आहे, तर त्या कामासाठी तुम्ही कसं की मॅडम इथलं 1 वर्षाचं झालेलं आहे, मग कॉन्फिडंट लेवल वाढतं. ठीक आहे, दुसऱ्या वर्षाला तुम्ही थोडंसं अजून चांगले करता, तिसऱ्या वर्षाला अजून चांगले करता, 4थ्या वर्षाला किंवा नंतर मग आपण शिकून जातो ना. सेम थिंग की सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत स्टेप बाय स्टेपच होतात. बऱ्याचशा वेळेला ऑटिझम लोकांची हिस्ट्री असते की डेव्हलपमेंटल माइलस्टोन त्यांचे नॉर्मल असतात, म्हणजे त्यांचं रांगणं झालं, बसणं झालं, चालणं झालं, या सगळ्या गोष्टी, पण स्पीच नसते बऱ्याचशा वेळेला. फिजिकली कसे असतात? फिजिकली दे आर गुड, पण प्रत्येक वेळेला नाही. फिजिकली ते हँडिकॅप असतील असे नाही, ते फिजिकली चांगले असतात, पण त्यांचे जर बाकी टर्शरी मुवमेंट जर सुरू झाल्या, टर्शरी मुवमेंटमध्ये ते सतत हात हलवत राहतील, एका जागेवर नेहमी असे करत राहतील. कधी कधी ऑटिझम बच्चू नॉर्मली म्हणजे वॉकेबल असतात, चालणारे असतात, धावणारे असतात, या सगळ्या गोष्टी असतात. पण टर्शरी मुवमेंट याच्यासाठी करतात ते आर फील सेन्सरी. त्यांना सेन्सरी इंटिग्रेशनची खूप जास्त गरज असते. ते फील व्हेरी गुड. त्यांना टच हा सगळ्यात जास्त प्रॉब्लेमॅटिक असतो. ह्युमन टचला ते नेहमी अवॉइड करत असते. पण त्यांना हे टच, जसं की आता सपोज एखादा ऑटोचा मुलगा जरी मी इथे आणला आणि तो इथे टच करतो, या बाकाला खूप टच करेल, जोरजोराने खूप आपल्याला सुरुवात आहे. जोपर्यंत त्याला त्यांचं सेन्सेशन म्हणजे न्यूरोमध्ये पोचणार नाही तोपर्यंत तो सॅटिस्फाईड होणार. म्हणजे बऱ्याचशा वेळेला सिम्पटम्स हे प्रत्येक ऑटिझममध्ये वेगवेगळे असतात, प्रत्येकामध्ये कॉमन दिसत नाही. जसं की प्रत्येक वेळेला कसं झालं की जेवण करताना कोणती पण वस्तू जर त्यांना जेवणासाठी दिली तर ते लोक स्विंग घेतात आणि ते जोरेने घेतात. काय असतं की तो आवाज तर ते एन्जॉय करतात, त्या स्प्रिंगला त्यांच्या न्यूरोलॉजिकल फंक्शनपर्यंत ते लोक पोचवतात आणि मग नंतर ते खातात. त्यांना ओलावा जो असतो तो नाही आवडतो, म्हणजे कालवलेला भात झाला, चपाती
लक बाय चान्स वाला काम असेल तर ते लोक लगेच ॲडॉप्ट पण करतात, शिकतात पण ते लोक. खरंच एक म्हणजे इव्हन बाकी डिसेंबरमध्ये चॅलेंजिंग जॉब भरपूर असतो, जसं की इंडिव्हिज्युअली इम्पेअरमेंट व्यक्तीशी जर डील करायचे असेल तर प्रॉब्लेमॅटिक राहू शकतो. पण जो इंटेलेक्च्युअली म्हणजे बुद्धीने चांगला आहे पण ऑटिझम आहे तो व्यक्ती लगेच ॲडॉप्ट पण करतो. जसं की आपण म्हणतो वर्ड्सला मॅच करणं, वर्ड्सचे स्पेलिंग करणं. आता मॅडमने जसं आपल्याला सांगितलं कथा, स्टोरी, तर ती स्टोरी भलेही ऑटिझम मुलाला जर तिथे ठेवलं तर तो स्टोरी असा नाही सांगणार, कारण की त्याला माहिती आहे की लोक आहेत. तो काय करणार स्टोरीसाठी असं करेल, होऊ शकतं की माईकची अशी अरेंजमेंट करावी लागेल की त्याचा आवाज त्या हॉलमध्ये गेला पाहिजे. इव्हन डान्समध्ये पण ते लोक चांगले असतात, डान्सिंगसुद्धा खूप चांगले करणार असतात. म्हणजे गाण्याचा आवाज आला तर ते एन्जॉय पण करू शकतात, पण काही काही वेळेला गाण्याचा आवाज जरी आला तर ते लोक घाबरतात. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला इव्हन पहा ॲज अ कोच पण तुम्हाला पर्टिक्युलर जेव्हाही कोणता स्पेशल वस्तू रेफरही केला जाईल शिकण्यासाठी तर त्याला पर्टिक्युलर सगळ्या स्टेपनीच यावं की हा काय वर्धामध्ये अशी किती वस्तू असेल स्पेशली ऑटिझम हां आम्ही आतापर्यंत तरी म्हणजे मला जॉईन करून 2 वर्ष झाले. या 2 वर्षांमध्ये मी जवळपास 22 ते 23 सर्टिफिकेट केले. 70 से 80 पेशेंट होंगे अभी वर्धा में. आणि कम्पेअर टू गर्ल्सपेक्षा बॉयमध्ये सगळ्यात जास्त ऑटिझम असतो. कशाचे हो यादी भरायची. इव्हन ना आपल्याकडे सगळं अवेलेबल पण आहे ॲड्रेस. आता जर सेलूचा जो मुलगा आहे त्याचा पण असेल आपल्याकडे ॲड्रेस म्हणजे मिळून जातील काही प्रॉब्लेम नाही. अजून कोणाला काही प्रॉब्लेम किंवा डिफिकल्टी थोडीफार स्पेशल हेल्पलाईन 14416 नाही 14416 लेकिन जैसे आपने जैसे बताया मैडम ऑटिज्म का जो हाँ एक्चुअली मैंने उसके में ऑटिज्म जो माइक है सर समय के बहाने की जैसा आपने वो सेरेब्रल प्लग आपका बनना है आपका बोलना यही है कि आपका स्टूडेंट ऑटिज्म का बच्चा डेवलपमेंट करना चाहिए यानी उसके जैसे समय के वाइज उसमें कुछ डेवलपमेंट होता है ऑब्वियसली क्योंकि जैसे जैसे ये नेचुरली है. हम लोग बोलते हैं ना कि गॉड गिफ्टेड वाली चीज़ें होती है ना, भगवान ने अगर म्हणणं असतं ना की देवाणीचा जन्म दिल्यावर त्यांनी नक्कीच आपलं काहीतरी चांगलं केलं असेल. सर गरज नाही आहे माझा आवाज तसा एक आपको सगळ्या ओके मैं ऐसा बोलते हैं कि भगवान ने अगर आपको जन्म दिया है तो भगवान ही सब कुछ अच्छा करेगा. सेम थिंग ऑटिज्म बच्चों के साथ भी वही होता है. अगर पेरेंट्स लोगों में पूरे सोसाइटी में उसके बारे में अवेयरनेस है तो डेफिनेटली वो सेंटर पे जाएंगे, बच्चे का अच्छी तरह से इलाज करेंगे, उसके लिए थेरेपी स्टार्ट करेंगे तो डेवलपमेंट पक्का होने ही वाली है. अभी तक मैंने पता नहीं मतलब आपने अभी ऑटिज्म के बारे में जैसे इतना जो बताया डिटेल्स में तो अभी मुझे ऑब्जर्व होने लगा कि जैसा अभी ये एक ही जगह पे बैठना या फिर इसकी मूवमेंट बाहर नहीं जाना ये सिर्फ उसका घर इतना है मम्मी पापा भाई वो सिर्फ भाई इसको एक्सपोजर नहीं है मैडम को. हाँ इसको अगर वो बाहर इसमें रिलेटिव्स में तो एटलीस्ट जो उसकी मासी है बुआ है मामा लोग है उनको तो पहचानता है ना. पर ऑटिज्म बच्चे वो भी नहीं करते हैं. इवन ना ऑटिज्म बच्चे ऐसे भी होंगे कि वो अपनी सगी माँ को भी नहीं पहचानते. इतना उनका रहता है कि उन्होंने कभी अपनी माँ को माँ कह के भी कभी बुलाया नहीं. दे नेवर कॉल टू हर एज अ आई. हमारे मराठी में हम लोग बोलते हैं ना कि आई भी उन्होंने कभी बोला नहीं. तो उनका जो इमोशंस का जो लेवल रहता है वो टोटली डिफरेंट मीन्स इमोशंस ही नहीं है. तो वो सोशली जैसे कि अभी ये था यहाँ पे सीओ सर आए थे वहाँ पे गया उन्होंने शेक हैंड किया उन्होंने किया ना तो दैट वन इज गुड कि सोशली है. फिजिकली हैंडीकैप होने के कारण उसको फिर बाकी सारी बॉडी में उसको दिक्कत आ रही है. वही मैडम जैसे इसको कैसा वो सामने अगर किसी से बात कर रहा है तो वो आई कॉन्टैक्ट करके बात नहीं करेगा. वो ऐसा 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 यानी इधर देखेगा इधर देखेगा. उसको वो सामने देख के बात करने में उसको कॉन्फिडेंस नहीं रहता कि मैं बात कर पाऊँगा. तो वो आई कॉन्टैक्ट मेंटेन ना करते हुए बात करता है. हाँ वो बात और वैसा वो जो बोलता है एक्चुअली प्रॉब्लम ये
यानी उसका स्पीच क्लियर है। स्पीच नहीं होगा। इस कारण भी हो सकता है कि शायद वो डरता होगा कि सामने वाला मेरी बात समझे ना समझे, उससे अच्छा ना बताए तो अच्छा, तो बेटर है। नहीं वो ऐसा मैंने मेरे को ऐसा लगता है कि शायद वो ऐसा ही सोचा होगा। मे भी देखो, आप अगर कौन सी भी डिसेबिलिटी में काम करते हो, सीपी हो, ऑटिज्म हो, एबार हो, ठीक है, इसमें क्या होता है कि हम लोग अपनी चीजों को एक्सप्रेस कर सकते हैं ना, कि अगर मुझे दुख हुआ या अगर किसी ने मुझे बोला तो मैं किसी को फोन करके बोलूँ, ठीक है, पर ये लोग ये नहीं कर सकते बिकॉज ऑफ कि उनका उतना डेवलपमेंट नहीं हुआ। अभी ये भी हो सकता है कि वो ऑन एन एवरेज हो पर फिजिकली सपोर्ट नहीं है, फिजिकली वो काम नहीं कर रहा है। और ये भी हो सकता है कि जैसे वो मान हिला रहा है, उसकी गर्दन को हिला रहा है, तो मे बी कि उसको उसका सेंसेशन फील होता है, या जब भी आप देखना इसका भी ऑब्जर्वेशन करना, वो जब पूछ होता है या उसको कुछ बताना है तब वो ऐसी गर्दन करता है, तो ये इंडिकेशन है उसका कि वो कुछ बताना चाहता है या वो किसी चीज को एंजॉय करता है। फिर ये जैसा भी जैसे समय के साथ अभी कैसा अभी इसको जैसा भी ठीक करना है, जैसे जैसा इसकी अभी उम्र बढ़ेगी तो ये खेती या इसके द्वारा ये होता है कि नहीं एक्चुअली क्या है, अगर ऐसी चीजें पहले से डेवलपमेंट में हम लोगों को पता चलती है एज अ पेरेंट्स का, जैसे ही बच्चा पैदा हुआ तो हमें पता है कि बच्चा पहले क्या करता है, रोता है, ठीक है, रोने के बाद क्या करता है कि वो मम्मा को पहचानने लगता है, जैसे कि मम्मा के गोदी में 3 महीने का बच्चा आ गया तो मम्मी का टच पहचानने आता है, ठीक है, उसके बाद वो पापा और फिर वो फैमिली मेंबर, फिर उसका मीन्स पढ़ने खाना हुआ, बैठना हुआ, चलना हुआ, तो ये जो डेवलपमेंट है इसके लिए कुछ क्राइटेरिया दिया होगा, ठीक है, ये डेवलपमेंट फिजिकली। अभी सोशली भी डेवलपमेंट है कि अगर एक बच्चा घर में पैदा होता है तो फर्स्ट आइडेंटिफिकेशन उसकी मम्मी, उसके बाद पापा और फिर बाकी सारे फैमिली मेंबर। फिर हम लोग फैमिली तक ही सीमित रहते हैं कि नहीं, उसके बाद क्या करते हैं हम लोग, बच्चे को कहाँ रखते हैं, आंगनबाड़ी में रखते ना अपन, फिर आंगनबाड़ी नर्सरी में जाता है बच्चा, फिर धीरे धीरे उसको स्कूल का एक्सपोजर मिलता है, फिर स्कूल में जाना सीखता है, स्कूल में जाते जाते फिर ट्यूशन में भेजते हैं, ट्यूशन में अलग लोग मिलेंगे, स्कूल में अलग लोग मिलेंगे, आप जिस प्लेस में रहते हो वहाँ पे अलग बच्चे मिलेंगे। तो क्या हुआ कि हम लोगों का सोशली सर्कल बढ़ा ना, पहले उसी फैमिली मम्मी पापा तक सीमित, फिर उसके बाद रिलेटिव्स में पूरे सोसाइटी में। तो ये चीजें हैं, ये नेचुरली है और इन चीजों को हम लोगों को सबको फेस करना है। इवन हमारे बच्चों को भी बच्चे हो गए तो उनको ये सारी चीजें फेस ही करनी है, क्योंकि उनको घर के बाहर निकलना है। अगर वो नहीं निकले तो वो प्रॉब्लमेटिक है। अगर मम्मी पापा को उस समय में ही पता चलता है कि इस बच्चे में कुछ तो प्रॉब्लम है, तो तुरंत क्या होता है कि इनके लिए ना अर्ली इंटरवेंशन है, तो ऐसे प्रोग्राम के लिए उनको भेजा जाता है जहाँ पे जैसे कि अगर इस बच्चे का आइडेंटिफिकेशन थोड़ा सा अभी पता चलता, अगर सपोज ये 7 या 4 साल का है रहता, तो मे बी उस पर हम लोग उसको फिजियोथेरेपी में, ऑक्यूपेशनल थेरेपी में, या उसका स्पीच अच्छी तरह से डेवलप नहीं हुआ है तो हम लोग पहले से उसको स्पीच थेरेपी के लिए भी डाल सकते हैं। जैसे ये 8 महीने का था तब हमको पता चला था कि इसमें कुछ ना कुछ प्रॉब्लम है, तो इसकी 8 महीने से फिजियोथेरेपी चालू थी, 8 महीने का था तब से। तो इसकी अभी भी रेगुलर है, लेकिन अभी कैसा मुझे ये प्रॉपर अभी हो नहीं पाता, इसको खाना देना ना करना, तो थोड़ी अभी कम होगी, लेकिन अभी यही तो मैडम एक्चुअली पेरेंट्स को वही तो काउंसलिंग लेते हैं हम लोग कि आपको गवर्नमेंट की सारी फैसिलिटी मिलती है, वो फ्री ऑफ कॉस्ट मिलती है, तो आप सारी चीज़ों को क्या बोलते हैं उसका लाभ उठाना चाहिए आपको, कि एफर्ट्स तो पेरेंट्स को ही लगाने, पेरेंट्स के सिवा दूसरा ऑप्शन ही नहीं है। आप सोचो ना कि अगर कुछ दिनों के बाद हम बूढ़े होने वाले हैं, हम भी मरने वाले हैं पक्का, ठीक है। आजकल ये भी पता है कि सब लोगों को ऐसे 4-4 और 5-5 भाई है कि आजकल की जनरेशन में नहीं, या तो 2 या 1, एटलीस्ट 2 है तो मुझे पता है कि मैं हैंडीकैप हूँ, तो मुझे पता है कि या मेरा भाई या मेरी बहन थोड़ा सा मेरी रिस्पॉन्सिबिलिटी को ले सकती है, पर जो 1 है या 2 है तो प्रॉब्लम नहीं है। इसीलिए अर्ली इंटरवेंशन जैसे प्रोग्राम हुए कि बच्चा एटलीस्ट कुछ नहीं तो खुद का कुछ कर सके, यानी उसका सेल्फ केयर करे, खुद की चीजों को अच्छा करे,
ये सारी चीज़ों के लिए ही ये थेरेपी सेशन है, जिसमें भी फिजियोथेरेपी है, ओटी है, ऑक्यूपेशनल थेरेपी बोलते हैं हम लोग, स्पीच थेरेपी बोलते हैं। तो ये सारी चीज़ें उसी के लिए है कि हमारा बच्चा अगर पहले ही आइडेंटिफाई होता है, वो सभी लोग क्या करते हैं कि जैसे कि बच्चा ऐसे पता भी चलता है तो डॉक्टर के पास जाके के मेडिसिन स्टार्ट करें। इवन मेंटली रिटार्डेड बच्चा है, आप मुझे बताओ कि अगर सबको मेंटल रिटार्डेड सबको पता है कि बुद्धि बढ़ने के लिए दवाई है या नहीं है, असं माहिती आहे का बुद्धी हे औषध खा तुम्ही आणि याच्याने तुमची बुद्धी वाढेल? नाही आहे ना? ठीक आहे, जर बुद्धी वाढायचं औषध खरंच असतं तर आपण आज कलेक्टर आणि सीओ वगैरे झालो असतो ना, ओके नाही झालो असतं का? म्हणजे सगळ्यांनी शंखपुष्पी सगळ्यांनी बाबांनी परत 24 तास शंखपुष्पी मोनाली शंखपुष्पी, तुला पण कलेक्टरच व्हायचंय, तुला पण सीओच व्हायचंय। ऑब्वियसली बुद्धि बढ़ने के लिए दवाई नहीं थी, तभी भी लोग मेंटल रिटार्डेशन बच्चा होने के बावजूद भी लोग दवाई लेना अपने उसका कंटिन्यूशन में दवाई स्टार्ट ही रहती। दवाई किस बात के लिए रहती है कि अगर बच्चा इंटेलेक्चुअली इंपेयरमेंट है यानी बुद्धि से कम है, तो उसके साथ अगर उसको बिहेवियर प्रॉब्लम स्टार्ट है, जैसे कि बच्चा बहुत इरिटेशन कर रहा है, वो चिड़चिड़ापन कर रहा है, गुस्से में चीजें फेंक रहा है, किसी को काट रहा है, उस जो बिहेवियर प्रॉब्लम्स है उसको खत्म करने के लिए दवाई है। अभी जैसे कि सीपी बच्चा है, तो सीपी बच्चे को अगर बच्चा पहले से पता चलता है, अगर उसकी रेगुलर फिजियोथेरेपी होती, फिजियोथेरेपी के साथ साथ उसको ऑक्यूपेशनल थेरेपी होता, और जैसे कि स्पीच में उसकी जो प्रॉब्लम है, अगर उसकी स्पीच भी थेरेपी होती तो मे भी पॉसिबिलिटी को थोड़ा सा और डेवलप होता। अभी तो शायद वो इतना डेवलपमेंट आपके एक्सपोजर के कारण भी होगा, क्योंकि आप एज अ पेरेंट्स इतना पेशेंस भी है आपको, और उसको आपको पता है कि एक एक चीज मुझे पता है कि ये चीज मुझे 10 बार बतानी है, तब वो 11वीं बार ध्यान में रखनी है, तो यही चीजें करनी पड़ेगी। एक्चुअली मैडम ये तो इसमें ये तो ऑटिज्म वाला पार्ट है, अभी मेरे को पिछले 1-2 साल में ये ज़्यादा लग रहा है, यानी इसीलिए क्योंकि ये अपने पे ही रहता है, यानी अपन इसको अगर कुछ बात बताएंगे नहीं सकते ना कि ऐसा करना है, पर एक्चुअली ऑटिज्म बेसिकली बाय जल्दी से ही पता चलता है, वो ऐसे अचानक से नहीं आता। नहीं पता नहीं, मुझे ये है कि पहला ऐसा इसने मुझे ऑब्जर्व किया कि इतने पर मैडम को अगर वो ऑटिज्म बच्चा होता है तो वो आपके साथ बैठता नहीं है। नहीं मैं आपको पूछ रही मैडम ने है तो कैसा नहीं क्लियर करिए अपने डाउट्स। नहीं ऐसा नहीं है, मोस्ट ऑफ दी जैसे कि सीपी है, इंटेलेक्चुअली इंपेयरमेंट है, तो ऐसे बच्चों में भी बहुत सारी चीजें इंक्लूड हो सकती है, पर ऑटिज्म बच्चा स्पेशली ऐसे पहचान में ही आ जाता है। यहाँ पे एक्चुअली वीडियो भी मैंने लाया नहीं तो मैं पक्का वीडियो बता देती आपको कि कैसे वो डायरेक्टली ऐसा, क्यों वो फोकस ही आ जाता है कि ऑटिज्म है। यूट्यूबर में ये ना बात है। हाँ बिल्कुल, आप यूट्यूब पे भी सर्च कर सकते हो, पर एक है कि वो ऑटिज्म नाम का कीड़ा अपने दिमाग में मत डालना, उस सोच से मत जाना। अलग अलग ये करते हैं कि वो समझने क्या होती है, वो अपन ये उस पर अगर कुछ काम कर सके तो और बेटर होगा। और किसी को कुछ क्वेश्चन? सर वाला से मॅडम, माझा एक प्रश्न असा होता की मागे पॅराओलॉजी झालं, त्याच्यामध्ये ऑटिझमच्या पेशंटनी पार्टिसिपेट केलं होतं स्विमिंगमध्ये आणि रनिंगमध्ये. तर स्विमिंगमध्ये जो पेशंट पार्टिसिपेट करत होता त्याला ते M52 की M42 असा ते कॅटेगरी ठरवली, आणि रनिंगमध्ये जो होता तो T20 अशी कॅटेगरी ठरवली. ते ऑटिझमच्या पेशंटची कॅटेगरी कशी काय ठरते मॅडम त्या ॲक्च्युली कॅटेगरी ठरवण्यासाठी काँग्रेस सर असं चांगलं सांगतो, त्या कॅटेगरी असतात त्या कशा ठरल्या जातात स्पेशल गेमच्या आपल्याकडे आपण त्याचं जे सर्टिफिकेटची कॅटेगरी होते, माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर, प्रोफाऊंड. जनरली माइल्ड आणि मॉडरेटच भाग घेतात. या लेवल जर आपण डिसाईड म्हणजे आपण करतो की जसं की आपण टेस्ट ॲडमिनिस्टर केलेली आहे त्याच्यामध्ये डायग्नोसिस होतं की याची लेवल काय आहे, या कॅटेगरी आपण, आणि वरती गेलं कसं असतं की एक माइल्ड फॉर्म आहे, मग आपल्याला माहिती असते की माइल्ड फॉर्ममधली व्यक्ती हे काम करू शकते, मॉडरेटमध्ये ही करू शकते आणि सिव्हिअरमध्ये हे काम करू शकते, तर मग
त्याच्यानुसार त्यांचा स्टॅमिना पण, जसं की फॉर स्विमिंग आहे, स्विमिंगमध्ये स्टॅमिना लागणार, ठीक आहे. आणि मेन गोष्ट की ती व्यक्ती जी ती कोचच्या अंडरमध्ये पण आहे आणि कोच जर रोज त्याचं ट्रेनिंग घेतो आहे, करंटली त्याला स्ट्रेटच माहिती होतं ना कोचला की याची कॅपॅसिटी कुठपर्यंत आहे, तर त्या अनुषंगाने सुद्धा ते ठरल्या जातं. आपण जो सर्टिफिकेट आपल्याला सर्टिफिकेट मिळेल त्याच्याकडे टक्केवारी राहते. पण त्याची कॅटेगरी पण देतो ना सर आपण. त्याच्यामध्ये ही कॅटेगरी मला दिसली नाही, त्यामुळे विचारलं की आपण नाही, आता कॅटेगरी पण दिलं जातं, माइल्ड मॉडरेट. पण जेव्हा तो त्या स्पर्धामध्ये भाग घेतो तेव्हाच त्याचं असेसमेंट होतं. जर इंटरनॅशनल लेवल किंवा नॅशनल लेवल स्पेशल ऑलिम्पिकमध्ये जात असेल किंवा पॅरा ऑलिम्पिकमध्ये, त्याच्यापूर्वी त्याचं असेसमेंट करायला सांगतं. जसं आता आपल्याकडे यवतमाळचा एक मुलगा होता, तो इंटरनॅशनल स्विमिंगला गेला चायनाला, तर त्याचं त्याच्या पहिले ऑटिझमचं काय लेवल आहे पुन्हा म्हणजे करंट सिच्युएशनचं तपासणी केल्या जाते पुन्हा. त्यामुळे माइल्डमध्ये आहे, मॉडरेटमध्ये आहे, कोणत्या लेवलला आहे. तर सांगायचं तात्पर्य किंवा त्या खेळानुसार ती कॅटेगरी ठरत नसते, त्याच्यात डिसेबिलिटी गेम आपल्याला खेळायचं आहे ना, माझ्यानुसार गेम होतील ना, खेळ मला खेळायचा आहे. आपण जे मेडिकल सर्टिफिकेट देतो ते त्याच्यानंतर ते त्याचं व्हेरिफाय परत व्हेरिफिकेशन करंट सिच्युएशनला काय लेवल आहे त्याच्यावरली पुन्हा त्याचं व्हेरिफिकेशन ते डिपार्टमेंट करेल ना, आरोग्य डिपार्टमेंट करेल का आपल्याला. हो, किंवा काही स्पोर्ट्सला प्रायव्हेटचं पण चालतं. कोणत्या लेवलला करतात नाही, ते गव्हर्नमेंटचंच मानतात जनरली. आपल्याकडे जेव्हा गव्हर्नमेंटचे जे टुर्नामेंट होतात त्याच्यात गव्हर्नमेंटचे मानतात, आणि किंवा प्रायव्हेटचे जर होत असेल तर प्रायव्हेट सायकोलॉजिस्टचं असेसमेंट ते मानतात. चालते त्यावर. हो चालतं, त्या रजिस्ट्रेशन नंबर असेल त्या सायकोलॉजिस्ट. पहले क्वेश्चन था, जो ऑटिज्म होता है बच्चों में, उसका रीजंस क्या होते हैं, मतलब किस वजह से बच्चों में ऑटिज्म? एक्चुअली रीजंस ऑफ ऑटिज्म फर्स्ट इज जेनेटिक, आनुवंशिकता, जेनेटिक्स बोलते हैं हम तो आनुवंशिकता. ये वजह भी हो सकती है ड्यूरिंग प्रेगनेंसी, मम्मी को कुछ तकलीफ हुई, लाइक कि प्रेगनेंसी के दौरान कुछ डायग्नोसिस हुआ, बीपी, शुगर या एक्सीडेंटली कुछ प्रॉब्लम हो मम्मा के साथ. कभी कभी कैसा हो जाता है कि शॉकिंग ऐसा हो जाता है कि जो मेरी कज़न है उसके बेबी के साथ कैसा हुआ कि उसके जो हस्बैंड है वो जो 3 मंथ्स की जब प्रेग्नेंट थी उनका कार एक्सीडेंट हुआ और उसके हस्बैंड चले गए. तो उस स्ट्रेस के दौरान जो बच्चा पेट में था तो उसका जो असर उसके कारण भी हो सकता है. जेनेटिक है, एक्सीडेंटली मम्मी के साथ कुछ हुआ है, तो ये बहुत सारे रीजन्स हैं जिसके कारण ऑटिज्म पैदा हो सकता है. जैसे आपका ऑटिज्म था कि जो स्पर्श नहीं करता, स्पर्श सहन होत नाही. हां, टच त्यांना सहन होत नाही. माझं असं म्हणायचं तर ते स्विमिंग करत आहे, स्विमिंगमध्ये तो पाण्याला तर टच करत आहे, मग त्याचं ते सांगत आहे ना सर की आपल्याला जर त्या व्यक्तीला स्विमिंग शिकवायची आहे तर पाण्याचा टच द्यावा लागेल ना. सिंपल आहे की ही गोष्ट मला आवडत नाही आहे, पण मला हिला जर या व्यक्तीला जर हिला बायकिंग करायची आहे तर मला काय करावं लागेल, तुला एक्सपोजर द्यावं लागेल ना. सिंपल आहे. बाया कॉक्रोचला घाबरतात, त्या काय बाय बर्थ घाबरतात का कॉक्रोचला? असं बघितलं का की मॅडम आमची मुलगीला जेव्हा सामान्याची तेव्हापासून ती कॉक्रोचला घाबरते नाही. हा लर्न केलेला बिहेवियर, हे काय हे शिकलो आहे. म्हणजे काय की आई जर कॉक्रोचला घाबरत असेल तर आईचं बिहेवियर लहानपणापासून बघून बघून ते शिकले. म्हणजे काय की आई कॉक्रोचला घाबरते, मग हिस्ट्री पण विचारलं जातं ना की तुम्ही कॉक्रोचला घाबरत होता, माहिती ते अजूनही घाबरत. मग त्यांचं ओरडणं, त्यांचं किंकाळणं बघून बच्चू पण ते शिकायला सुरुवात केली. मग आता कॉक्रोचचं जर आपल्याला जर ती भीती घालवायची तर कॉक्रोचचं एक्सपोजर द्यावं लागेल ना. बऱ्याचशा वेळेला असं की मॅडम कॉक्रोच का नाम ही लिया तो कैसा कभी होता है, असं आहे बऱ्याचशा. म्हणजे साधी पाल झाली म्हणजे चिपकली की मॅडम इसका नाम ही लिया तो मुझे कैसा कभी होता है. तर काय आहे की एक्सपोजर, की जेवढं तुम्ही त्या व्यक्तीला त्या गोष्टीचं की जितना उसको एक्सपोजर दोगे उस कॉक्रोच का नाम रोज रोज रिपीट करना, कॉक्रोच ऐसा दिखता है वैसा दिखता है, फिर धीरे धीरे कॉक्रोच के फोटो उसके सामने प्रेजेंट करना, धीरे धीरे कॉक्रोच के वीडियो दिखाना, फिर रियल में कॉक्रोच को फेस करना. तो ये सारी चीज़ें आपको स्टेप बाय स्टेप भी जानी पड़ेगी कि उसको उस चीज़ से निकालना है, तो फिर उसका एक्सपोजर दो,
वो बच्चा एक्सपोजर लेना सीख जाए। मीन्स ऐसा स्टडी बोलती है, अमेरिका स्टडी में ऐसा बोला है कि ऑटिज्म बच्चा जो है उसको जो भी सेंस आपको सिखाने हैं तो उसका स्टेप बाय स्टेप ही आपको चलाना होगा। ठीक है, थैंक यू। आभार। आणि तुम्ही जसं सांगितलं की पालिका गावाचा तुमच्या प्रश्न विचारतो, मी पण म्हणजे मी कधीच घाबरलो नाही, पण मला एक गोष्ट आठवली. मी 2 एप्रिल 2023 रोजी संध्याकाळी 6 वाजता डिस्ट्रिक्ट ग्राउंडला जातो आणि एक सरांना भेटतो. त्यांचं नाव श्यामसुंदर मुळे सर. त्यांनी मला एवढा आजपर्यंत एवढं त्यांनी ग्राउंड शिकवलं म्हणजे मला ना मॅडम, मी जेव्हा 13 वर्षाचा होतो मी त्या वयात बेस जी बुटाची बेस आहे ते बांधलं, त्या वयात मी शिकलो बुटाची बेस बांधली. आणि माझं म्हणजे फाईन मोटर फंक्शन ज्याला आपण बोलतो कोऑर्डिनेशन, ते मला काही जमत नाही. कधी कधी चालताना माझा एक पाय वाकडा होऊन जातो, तर कधी एक हर्डल्स नावाची गोष्ट आपण स्पोर्ट्समध्ये करतो, तर त्याच्यात रनिंग करताना माझा एक पाय जो उजवा पाय राईट तो आडवा चालला जातो. तर मला एक वेळ मुळे सरांनी तेच मला विचारलं होतं, श्यामसुंदर मुळे सरांनी डिस्ट्रिक्टचे कोच आहे, त्यांनी मला हेच विचारलं की तू कधी पाणीशी घाबरलं का, तू कधी कॉकरोचची घाबरलं का? मी बोललो नाही. तर तू पाण्याची का घाबरतो, तू स्विमिंगची का घाबरतो? मी त्यांना एवढं बोलतो की मी त्या डुबण्याची घाबरतो. ते आणि आधी कधी कधी जर का माझं पाण्यामध्ये जर का तोड जातं तर मी जसं तसं करून मी बाहेर निघतो पाण्यात. आपलं एवढं चांगलं मार्गदर्शनासाठी धन्यवाद मॅडम. आणि आता मी संजय मुळे सरांचं स्वागत करतो. त्यांच्या स्वागत करण्यासाठी रिया स्वागत करणारे संजय मुळे सरांचं. यासोबतच मी भोजराज पाटील सरांचंही स्वागत करतो आणि त्यांच्या स्वागत करण्यासाठी मी किरण मांडे सरांना विनंती करतो. खेलो जीवन के खेलो उसने को लाओ, उसमें ही क्या जीवन हार न मानो खेलो, उसमें ही क्या जीवन हार न मानो खेलो. खेलना है जीवन का साथ, हर पल में खुशियां भरा संसार. खेलना है जीवन का साथ, हर पल में खुशियां भरा संसार. हम अभी माननीय भोजराज पाटिल सर सामान्य बुलाने वाला सर आपको विनती करती हूँ कि अपना अनुभव और मार्गदर्शन. सुरू करा.
काय चालू करत हॅलो नमस्कार मित्रांनो, आपल्या सभागृहामध्ये किती उपस्थिती आहे मला काही अंदाज नाही आहे, पण त्याच्यावर एक पर्याय आहे, बघूया. भारत माता की जय, भारत माता की जय. धन्यवाद. चराचरात विराजमान गुरुदेव शक्ती आदरणीय लुईस ब्रे, डॉक्टर एलिया, माँ जिजाऊ, माँ सावित्री, महाई फुलाई या सर्व मातृशक्तीला वंदन करून आणि आपले विद्येचे आराध्य दैवत सरस्वती यांना स्मरून आज आपल्या समक्ष मंचावर उपस्थित सर्व आदरणीय मान्यवर आणि या सभागृहात उपस्थित सर्व शिक्षक वृंद, पालक, पाल्या आणि विविध अन्य दिव्यांग असलेले माझे कंपनी मित्रांनो, माझ्यासह एक कन्या गुरुवर्य आहे. नमस्कार मित्रांनो, मी संजय दुर्गादास पुळे. सध्या समावेशित शिक्षण तज्ञ म्हणून गटसाधन केंद्र पंचायत समिती आष्टी जिल्हा वर्धा येथे कार्यरत आहे. मी हरिराज पाटील राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्राचा उपाध्यक्ष म्हणून काम करतो आणि सिव्हिल हॉस्पिटल वर्धा येथे दूरध्वनी चालक या पदावर शासकीय सेवेमध्ये आहे. तुमच्या समक्ष आम्हाला एक विषय दिलेला आहे. दृष्टीबाधित, दिव्यांग आणि सर्वसाधारण व्यक्ती, मग ते स्त्री असो पुरुष असो कोणी, नॉर्मल व्यक्ती आणि दृष्टीबाधित हे समावेशक खेळ कसे खेळू शकतील, असे कोणते खेळ आहेत की जे आपण सर्व मिळून खेळू शकतो. जसं मला जर कबड्डी सोबत एखादा खेळ खेळायचा असेल तो कोणता खेळ निवडावा, अशा प्रकारचं एक आव्हानात्मक आणि प्रबोधनात्मक एक आमच्याकडे असलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची संधी या आयोजक मंडळाने आम्हाला दिली. त्याबद्दल सर्वप्रथम आभार. संजयजींना विनंती करतो की आपण या विषयाला सुरुवात करू. आता जो विषय नेमका आहे समावेशित खेळ. आता मी पाहिलेला समावेशित खेळ म्हणजे गोलबॉल आहे. गोलबॉल हा आपल्या इकडे जरी नवीन असेल तरी जर्मनमध्ये हा खेळ साधारणपणे खेळला जातो. या खेळामध्ये
2 टीम आहेत. आता एका टीम मध्ये 6 प्लेयर आहेत. 6 पैकी 3 प्लेयर ग्राउंडवर उतरवले जातात. हा इंडोर खेळ आहे. सगळ्यात पहिले म्हणजे हा ग्राउंडवर खेळला जात नाही. या खेळाचं ग्राउंड जे आहे ते हॉलमध्ये 9x18 म्हणजे 9 मीटर रुंद आणि 18 मीटर लांब असं ग्राउंड आहे. गोल्फबॉलच्या संदर्भात पहिल्यांदा हा गोल्फबॉल हा खेळ 1946 मध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर खेळला गेला आणि या खेळाची नोंद घेऊन इंटरनॅशनल स्पोर्ट्स फेडरेशन, इंटरनॅशनल स्पोर्ट्स लाईट फेडरेशन असे संघटना स्थापन झालं ते 1981 मध्ये आणि त्यानंतर पहिल्यांदा ऑस्ट्रियामध्ये हा फुटबॉल खेळला गेला. हा विशेषतः खेळ महिला खेळतात आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे 3 खेळाडू प्रत्येक टीम मध्ये असतात आणि 1, 2, 3 असे 3 खेळाडू सबस्टिट्यूट असतात आणि जर काही या खेळामध्ये कोणाला दुखापत झाली तर 1 नंबर 2 नंबर असं अल्टरनेट असं घेण्यासाठी म्हणून त्यांनी पूर्ण टीम सांगितली की असे 6 खेळाडू प्रत्येक टीम मध्ये असतात. परंतु प्रत्यक्ष ग्राउंडला 3 असतात. एका टीमला 3, दुसऱ्या टीमला 3 आणि 3 सबस्टिट्यूट दोन्ही टीमसाठी. तर असा हा गोल्फबॉल आहे. तर तुम्हा लोकांना हा जर खेळवायचा असेल तुमच्या शाळेमध्ये किंवा तुमच्या परिसरात जर असा दृष्टीबाधित दिव्यांग मुलगी असेल, मुलगा असेल आणि त्याचा वेळ घालवण्यासाठी जर तुम्हाला वाटतं की त्याला काहीतरी ऍक्टिव्हिटी करावी तर हा अगदी सहज आपल्या इतर पाल्यांसोबत हा खेळ खेळला जाऊ शकतो. उदाहरणार्थ एका घरामध्ये एक अंध मुलगा आहे आणि मुलगी नॉर्मल आहे. त्या मुलीने त्याच्यासोबत तो गेम खेळावा आणि त्यांना आई बाबांनी त्यांना सहकार्य करावे त्याच्या टीम पार्टनर. अशा पद्धतीनं त्याची एक खेळाडू वृत्तीचा विकास होऊ शकतो आणि सर्वसामान्य शाळेमध्ये जेव्हा तो जातो अशा वेळी त्या शाळेमधल्या पण विद्यार्थ्यांसोबत इंटरॅक्शन करणं त्याला सोयीचं होईल असं मला वाटतं. आता या खेळामध्ये इन्क्लुझिव्ह कसं इतर विद्यार्थ्यांसोबत कसं होईल हा प्रत्यक्षात खेळ खेळणारे ब्लाइंड विद्यार्थी व्यवस्थापक म्हणून लोकजन विद्यार्थ्यांचा याच्यात सहभाग घेता येईल. या खेळामध्ये बॉल जो आहे बॉल समजा सीमेच्या बाहेर गेला तो बॉल आणून द्यायची जबाबदारी कर्मचारी विद्यार्थ्यांकडे देता येते. अशा पद्धतीने हा समावेश खेळ होऊ शकतो आणि याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय अशा मॅचेस होतात. मागच्या वर्षी राष्ट्रीय मॅचेस अहमदनगरला झाल्या होत्या. त्यात मी स्वतः गेलो होतो आणि नंतर आंतरराष्ट्रीय मॅचेस ह्या उत्तर प्रदेशमध्ये होणार होत्या. त्यात महाराष्ट्रातली एक टीम निवडली गेली. हे आपल्या महाराष्ट्रासाठी सुद्धा भूषण आहे. तेव्हा तसंच अन्य मुलं स्वतः रनिंग पण करतात. त्याच्यासाठी आवाज असलेला एक बदल जो असतो बिपर असतो बिपर लावलं जातं आणि त्या बिपरच्या आवाजावर ती मुलं धावतात किंवा त्यांना एखादा एस्कॉर्ट सोबत घेऊन धावतो तेही शक्य आहे. त्याशिवाय अन्य मुलं कबड्डी खेळतात, क्रिकेट सुद्धा खेळतात. एवढंच नाही तांदळांसाठी लॉन टेनिसची सुद्धा सोय आहे. फक्त ते
त्या पद्धतीने डेव्हलप केलेलं आहे. तसंच इंडोर गेम मध्ये चेस आहे. आता आजपर्यंत तुम्हाला हा प्रश्न पडला की चेस कसा खेळत असतील. तुमचा चेस हा प्लेन कापडावर किंवा कागदावर आहे. आमच्याकडे कार्डबोर्ड वापरून त्याला चित्र करतात. त्याच्यात ती गोटी फिट केली जाते. त्याला हा मोठा खिळा असेल खाली किंवा त्या गोटीचाच काही भाग असा उंच भाग तो खाली जातो आणि त्या गोटीचा भाग वर राहतो. या पद्धतीने तो गेम खेळला जाऊ शकतो. जेणेकरून त्या गोटीला स्पर्श केल्यानंतर ती पडणार नाही. मी थोडंसं मागे येतो गेमच्या बाबतीमध्ये. पुन्हा आपण मैदानी खेळांमध्ये जाऊ. रनिंग मध्ये तुम्हाला माहिती आहे की पळणं काही वेगळे एफर्ट्स नाही लागत. तुमचा हात धरून पळतो आपण. त्याशिवाय एक मैदानी खेळ तुम्हाला नवल वाटेल की फुटबॉल आपण ब्लाइंड लोक खेळतात. फुटबॉल पण खेळता येतो. म्हणून फुटबॉलच्या बॉलमध्ये आवाज असतो. जसा क्रिकेटचा बॉल आमचा आहे त्याच पद्धतीचा फुटबॉल पण आहे. आणि ते पण लोक फुटबॉल खेळतात. त्याचं ग्राउंड 38x42 म्हणजे 38 ते 42 मीटरचं ते ग्राउंड असतं. आणि त्या ग्राउंडवर आपण फुटबॉल काही लोक खेळू शकतात. मागच्या वर्षीच्या पॅराऑलिम्पिक मध्ये फ्रान्सने विजेतेपद मिळवलं. कमलेशजी या पॅराऑलिम्पिक मध्ये फार इंटरेस्टेड असतात. त्यांच्याकडे ही नोंद असेल. आणि अशीच टुर्नामेंट आपल्याही भारतामध्ये व्हावी. म्हणजे अर्थातच पहिल्यांदा या खेळाला विकसित करण्याची जबाबदारी पुन्हा एकदा येथे आपल्या शिक्षकांना. हे आपल्या शाळेमध्ये शिकणारा दृष्टी व दिव्यांग याला मैदानी खेळामध्ये रस निर्माण करायचा आहे. तर फुटबॉल तुमच्या शाळेमध्ये इतर विद्यार्थी खेळतात. त्यांच्यासोबत त्याला खेळवायचं. पण हे त्यांनी समायोजन करण्यासाठी शिक्षकांचा पुढाकार जास्त महत्वाचा आहे की त्यांनी इतर विद्यार्थ्यांमध्ये इन्व्हॉल्व करून घ्यायला त्या विद्यार्थ्यांना प्रेरित करावं लागेल. त्याचप्रमाणे एक टर्नबॉल म्हणून एक खेळ आहे. तो 21 मीटरच्या बोर्डवर खेळला जातो. तोही इंडोर गेम आहे. हे नवीन गेम आहेत जे अंदर लोक खेळू शकतात. जे सर्वसामान्य सुरुवात. सरांनी रनिंगच्या विषयी जे सांगितलं. तुम्ही साधं जिथे उभे असाल आणि इथून जर माझ्या मागे एक व्यक्ती असेल त्यांनी रेडी गो म्हटलं की तुम्ही टाळी वाजवायची. त्या टाळीच्या दिशेने पळत येणार म्हणजे रनिंग करू शकता. पण या मैदानी खेळांमध्ये पण करिअर आहे. हे का करावं. हे खेळणं काही महत्वाचं आहे का. शिक्षण महत्वाचं आहे. विद्यार्थ्यांनी अंदाज असो की इतर दिव्यांग व्यक्ती असो विद्यार्थी असो यांना खेळवणं काय आवश्यक आहे. कोण रिस्क घेण्याची असा प्रश्न पडतो शिक्षकांना. पण शिक्षकांना आणि पालकांना माझी विनंती आहे या खेळामध्ये पण एक करिअर आहे जे तुम्हाला तुमच्या पाल्याच्या माध्यमातून तुमच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्याला स्वतःचं करिअर घडवण्यासाठी प्रेरित करायचं. उदाहरणासाठी एक आमच्या नागपूरची मुलगी आहे मनीषा कडू. तिला रनिंग मध्ये इंटरनॅशनल खेळल्यामुळे आज एक वर्ग 2 अधिकारी क्रीडा अधिकारी म्हणून नेमणूक केली. आता जस्ट लेटेस्ट या 2 महिन्यामध्ये ती जॉईन झाली. मग सांगा करिअर आहे की नाही. हालाकी ती मुलगी 12वी पास नव्हती. तिने आता 12वी पास करून घेतलं. म्हणजे जे शिक्षक
शिक्षक काही आड आलं का? जर तुमच्यामध्ये शिक्षणाची गरज तर आहे, पण त्याशिवाय या खेळाच्या विकासाच्या माध्यमातून त्यामध्ये मिळवलेल्या प्रावीण्यातून पण तुम्ही आपलं उत्तम करिअर घडवू शकता. हे तुमच्या उदाहरण. सरांनी चेसच्या संदर्भात चेस बुद्धिबळ, ज्याच्याकडे बुद्धी त्याची सगळी शुद्धी. मित्रांनो, बुद्धिबळाच्या खेळामध्ये पण आज आमचं महाराष्ट्र अग्रेसर आहे दृष्टिबाधितांच्या क्षेत्रामध्ये. आज महाराष्ट्रामध्ये नॅशनल इंटरनॅशनल लेवलला जाऊन आपल्या खेळाडूंनी अत्यंत उत्तम प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे. त्याचंही एक उदाहरण एकापेक्षा अनेक आहेत बरं का. हमारी मृणालिनी पांडे पुण्याला क्रीडा संचालनालयामध्ये वर्ग 1 क्रीडा अधिकारी म्हणून आज नियुक्त आहे. एक मोरे ही साताऱ्याला क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्त आहे. या अशा एक ना अनेक व्यक्तींना या क्रीडा क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवल्यामुळे या शासकीय सेवेमध्ये सामावून घेण्याची आज शासनाला आवश्यकता वाटली. त्यांच्या क्षमतेची नोंद घेतली शासनाने. खरं शासनाचे आपण आभार मानावे. मित्रांनो, क्रिकेटचा पण उल्लेख मुळे सरांनी केला. क्रिकेट आम्ही खेळतो ना, कोणी पाहिलंय का अंधांना क्रिकेट खेळताना? तुमच्यापैकी शिक्षक वर्ग किंवा पालक वर्ग पाहिलाय ना? चेस पण पाहिला ना? ज्यांनी पाहिला नसेल चेस टुर्नामेंट नाही लोकांचं, त्यांच्यासाठी एक सूचना. दिनांक 12 ते 15 जून 2025 आता येते 12-15 रोटा येथे वर्धा जिल्ह्यात एक रोटा इथून 10 किलोमीटर असेल. तिथे आपण विद्यार्थी सेलिब्रेशन म्हणून एक मंगल कार्यालय आहे. तिथे आपण राज्यस्तरीय चेस टुर्नामेंट ऑर्गनाइज करतोय. तिथे अवश्य भेट द्या आणि प्रत्यक्ष अनुभव घ्या. क्रिकेटमध्ये पण असंच प्रावीण्य प्राप्त करणारा अमोल खर्चे याला पण एक क्रीडा अधिकारी म्हणून पुण्याच्या संचालनालयामध्ये नोकरी मिळालेली आहे. अशा एकापेक्षा एक उपलब्ध्या या दृष्टी दिव्यांगांच्या खेळाडूंच्या संदर्भामध्ये आपल्याला दिलेल्या आहेत. अनेक खेळ आपण सर्वांसोबत खेळू शकता आणि आपल्या दृष्टीबाधित दिव्यांगांना आपले समजून आपल्यासोबत एक करून घेण्यामध्ये सहकार्य अपेक्षित आहे. तसंच अमरावतीला कांचनमाला पांडे विद्यार्थिनी आहे. तिने स्विमिंग मध्ये इंटरनॅशनल लेवलला सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. आज ती बँकेमध्ये जॉब करते आहे. आता हा तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की ब्लाइंड मुलगी स्विमिंग कसं काय करेल. तिला तिच्या कोचने शिकवलं. अमरावतीच्या हनुमान व्यायाम शाळेच्या स्विमिंग पूल मध्ये ती शिकली. ती इंटरनॅशनल लेवलला जलतरण करायला गेली. तिथे त्याला सुवर्ण पदक मिळवलं म्हणजे खूप मोठं विद्यार्थी दशेतच ती या लेवलला गेलेली आहे. म्हणून म्हणतो की अपंगत्व काही हा एक शाप नाही, ते आम्हाला मिळालेलं वरदान आहे. दिनांक 5 ऑक्टोबरला अमरावतीला मॅरेथॉन स्पर्धा आहे. त्या स्पर्धेत मी स्वतः धावतोय. धन्यवाद.
कबीरांची एक साखी मला आठवते. जाती ना पूछो साध की पूछ लीजिए क्या, मोल करो दरबार का पड़ा रहूं तो मैं. तर आता मंचावरती मी आमंत्रित करतो हरिमन्य सर, हे योग शिक्षक आहे पतंजली चित्रंजन दास शाळा वर्धा मध्ये कार्यरत आहे. ब्रेक घ्या, 10 मिनिटाचा ब्रेक. 5-10 मिनिटाचा ब्रेक ब्रेक घ्या. हा, तोपर्यंत तुम्ही प्रश्न विचारू शकता.